फ्रेंड्स. सो मागचे मी तुम्हाला व्हिडिओचे लिंक्स पाठवलेले जे मीच बनवलेले आहेत, आणखी 12वीचा पहिल्या चॅप्टरसाठी बनवलेले होते. आणि ते पॉईंट आणि आपल्या ह्या चॅप्टरमधले पॉईंट सेमच होते. सो होप की तुम्ही ते मागचे 5 व्हिडिओ बघितले असावेत, कारण ते मागचे जे 5 व्हिडिओ होते ते सर्क्युलर मोशनबद्दल होते. आणि त्याच्यामध्ये अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सिलरेशन, राईट हँड रूल आणखी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन होती. आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती समजणं, ती माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. सो ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला इथून पुढचं जे काही पॉईंट्स आपण सांगणार आहोत ते तुम्हाला नक्की समजतील. ठीक आहे, तर आपण बघूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी, सर्क्युलर मोशन. मग इथे समजा हा एक पार्टिकल आहे, हा काय आहे, एक पार्टिकल. आणि हा समजा सर्क्युलर मोशन करणार आहे अशा पद्धतीनं, म्हणजे तो गोल गोल फिरतोय सर्क्युलर पाथवरती. त्या सर्कलचा रेडियस आपण समजा आर आहे. हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, आणि याचा स्पीड काय असणार आहे, समान असणार आहे. ज्यावरती आपण म्हणणार आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्यावरती त्याची गती समान असणार आहे. तर कुठली गती, इकडे तर 2 प्रकारच्या गती असतात. एक असते अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ही ओमेगा, आणि दुसरी असते लिनियर वेलॉसिटी म्हणजे व्ही. मग इथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे पूर्णपणे कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक समान आहे, तिचं व्हॅल्यू सेमच आहे, मॅग्नेट्यूड सेमच आहे. आणि हे जर आपण लिनियर वेलॉसिटीचा विचार केला तर लिनियर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, पण मॅग्नेट्यूडच्या दृष्टीनं म्हणजे व्हॅल्यूच्या दृष्टीनं, म्हणजे त्याची व्हॅल्यू सेमच राहणार. म्हणजे तो जो पार्टिकल आहे त्याची समजा गती असेल 40 मीटर पर सेकंड, तर शेवटपर्यंत 40-40-40च राहील, ती बदलणार नाही. हां, पण एक गोष्ट तर काय व्हायला, डायरेक्शन चेंज व्हायला. लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन मात्र काय व्हायला, चेंज व्हायला. कशी, ते डायग्राममध्ये बघूया. इकडे बघा, तर समजा हा पार्टिकल इथे असेल सर्क्युलर मोशन करत असता, तर तिथून असं टँजंट डायरेक्शनमध्ये कोण असतं, लिनियर वेलॉसिटी. पार्टिकल सर्क्युलर मोशन करत करत समजा ह्या पोझिशनला आला, तर इथून अशी टँजंट डायरेक्शनमध्ये कोण असणार आहे, लिनियर वेलॉसिटी. म्हणजे इथं पार्टिकल जिथं कुठे जाईल तिथून टँजंट डायरेक्शनमध्ये नेहमी कोण असणार आहे, वेलॉसिटी असणार आहे. सो इथं डायरेक्शन बघा, प्रत्येक आपण 3 पोझिशन दाखवल्यात पार्टिकलच्या, आणि तिन्ही पोझिशनला लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे इथं लिनियर वेलॉसिटी मॅग्नेट्यूडचा विचार केला, व्हॅल्यूचा विचार केला तर कॉन्स्टंट राहणार, पण डायरेक्शनचा विचार केला तर कॉन्स्टंट राहणार नाही आहे. म्हणजे इथं वेलॉसिटी बदलत राहणार. कशी, डायरेक्शनची आहे ना. हे बघा, वेलॉसिटी काय आहे, लिनियर वेलॉसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मग वेक्टर म्हटलं की मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आलं. मग जर व्ही आपण म्हणतोय कॉन्स्टंट आहे, तर ह्या दोन्ही पण गोष्टी फिक्स असायला पाहिजेत. मग ह्यातली मॅग्नेट्यूड तर फिक्स आहे, पण ह्या डायरेक्शन फिक्स नाही आहे. डायग्राममध्ये दिसतेच आपल्याला, तिन्ही जागी डायरेक्शन काय आहे, डिफरंट. म्हणजे वेलॉसिटी चेंज व्हायला डायरेक्शनच्या दृष्टीनं. मग वेलॉसिटीमध्ये जर बदल होत असेल तर तिथं कोण असायला पाहिजे, लिनियर ॲक्सेलरेशन. कारण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाईम, व्ही अपॉन टी. मग इथं जर ॲक्सेलरेशन आहे, का आहे, कारण वेलॉसिटी चेंज व्हायला डायरेक्शनमुळं. मग इथं वेलॉसिटीचा जो काही इथं व्हेरिएबल व्हॅल्यू आहे, त्या व्हेरिएबल व्हॅल्यूमुळेच कोण आहे, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन तिथंच असतं जिथं वेलॉसिटी बदलत असतं, कारण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युलाच आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजेच आपण म्हणणार द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. वाक्यच काय सांगते की वेलॉसिटी बदलत राहील पाहिजे. मग इथं बदलते का, यस, डायरेक्शननुसार ती बदलते. मग जर वेलॉसिटी बदलत असेल तर ॲक्सेलरेशन नक्कीच असणार. वेलॉसिटी जर बदलत नसेल, कॉन्स्टंट असेल, तर मात्र ॲक्सेलरेशन काय असतं, 0. पण इथं तसं होणार नाही आहे. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन पण असणार. बरं, ते कुठे असणार, तर ते असं असेल बघा. समजा पार्टिकलची ही पोझिशन आहे, तर आपण मगाशी पहिलं टँजंट डायरेक्शनमध्ये लिनियर वेलॉसिटी आहे. मग ह्या पोझिशनपासून इनवर्ड डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स द सेंटर डायरेक्शनमध्ये आतल्या बाजूला ॲक्सेलरेशन असणार. ठीक आहे. मग समजा पार्टिकल इथे आहे, इथे, तर इथून आतल्या बाजूला इनवर्ड डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स द सेंटर डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन असणार. असंच मग प्रत्येक जागी बघा, जिथं जिथं काय आहे,
पोझिशन तिथून आतल्या बाजूला काय आहे, लिनियर ॲक्सेलरेशन. सो लिनियर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असणार आहे, इनवर्ड डायरेक्शन असणार आहे, टुवर्ड द सेंटर असणार आहे. मग टुवर्ड्स द सेंटर आहे, आतल्या बाजूला आहे, म्हणून ह्याला आपण म्हणू शकतो सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल शब्द कधी वापरतो आपण, जेव्हा एखादी डायरेक्शन सेंट्रिपिटल म्हणजे इनवर्ड डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स द सेंटर असेल तर मग आपण ह्याला म्हणू शकतो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. नसेल तर आपण ह्याला म्हणू शकतो रॅडियल ॲक्सेलरेशन. रॅडियल का, कारण बघा ह्या डायग्रामवर आपल्याला काय लक्षात येईल की त्या सर्कलचा रेडियस पण त्याच लाईनवर आहे आणि त्याच लाईनवर ॲक्सेलरेशन पण आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन अलॉंग द काय आहे, रेडियस, म्हणून तुम्ही त्याला रॅडियल ॲक्सेलरेशन पण म्हणू शकता. नसेल तर आपण नेहमी जे देतो ते लिनियर ॲक्सेलरेशन पण म्हणू शकता ह्याला. सो हे काय झालं की ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आतल्या बाजूला आहे म्हणून त्याला आपण सेंट्रिपिटल म्हणणार, अलॉंग द रेडियस म्हणणार रॅडियल म्हणणार, किंवा लिनियर म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, रॅडियल ॲक्सेलरेशन किंवा लिनियर ॲक्सेलरेशन. हे काय आहे, इथं एकच आहे, म्हणजेच ए. बरं, मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा असणार आहे का v/t? नाही, हा फॉर्म्युला लिनियर मोशनसाठी असतो आहे. कार, बाईक्स जे ऑन द रोड लिनियर मोशन करत असतात त्यांच्यासाठी. मग आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सर्क्युलर मोशन पॉईंटसाठी ॲक्सेलरेशनसाठी फॉर्म्युला तयार करायला पाहिजे. मग आपण तो करायला घेऊया. समजा हा एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन करायला आहे असा. समजा ह्याची ही सर्क्युलर मोशन आपण असं एक्स आणि वाय प्लेनमध्ये कन्सिडर केली, म्हणजे एक्स आणि वाय ग्राफमध्ये कन्सिडर केली, ॲक्सिसमध्ये कन्सिडर केली. पार्टिकल जिथं आहे ती म्हणजे पार्टिकलची पोझिशन पी. इथं कोण असणार आहे, एक्स आणि वाय जिथे एकमेकांना क्रॉस होतात ते ओरिजिन. इथून ही आपण लाल रेष ड्रॉ केली बघा, म्हणजे वेक्टर ड्रॉ केला ॲक्च्युली. तो वेक्टर म्हणजे काय आहे, आर, वेक्टर आर, स्मॉल आर. हा काय दाखवतोय, त्या पार्टिकलची एक्स आणि वाय मधली पोझिशन दाखवतोय पी, म्हणून आपण ह्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. आर कोण आहे इथं, पोझिशन वेक्टर. समजा पार्टिकलनं सर्क्युलर मोशन जे स्टार्ट केलं तर इथं एक्स ॲक्सिसपासून केलं तर हे काय तयार झाले, मग तिथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो पार्टिकल आहे एक्स वाय ॲक्सिसमध्ये सर्क्युलर मोशन करतो आहे. पी म्हणजे त्याची सध्याची पोझिशन आहे, आर म्हणजे पोझिशन वेक्टर आहे ओरिजिनपासून, आणि थिटा काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता समजा ह्या पार्टिकल पीपासून, पोझिशन पीपासून आपण एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकला यम जागी, म्हणजे पी एम काय आहे, परपेंडिक्युलर आहे ऑन एक्स ॲक्सिस. ठीक आहे. मग ओरिजिनपासून हे जे डिस्टन्स आहे यमपर्यंतचं त्याला आपण म्हणूया स्मॉल एक्स डिस्टन्स. अगदी त्याच पद्धतीनं आपण काय करूया, पार्टिकलची पोझिशन जी आहे पी तिथून आपण वाय ॲक्सिसवरती पण परपेंडिक्युलर टाकूया. त्याला आपण नाव देऊया पी एन. पी एन काय आहे, परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिस. आणि ते जे ओ एन डिस्टन्स होईल सेंटरपासून एनपर्यंतचं ओ एन डिस्टन्स ते होईल वाय, स्मॉल वाय. आता ह्या डायग्राममध्ये जे काही दिसते ते सगळं आपण बघितलेच. पी म्हणजे पोझिशन, आर म्हणजे वेक्टर पोझिशन वेक्टर, ओ म्हणजे सेंटर, पी एम म्हणजे परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस, पी एन म्हणजे परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिस, थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओ एम डिस्टन्स आहे एक्स, ओ एन डिस्टन्स आहे वाय. आता जर तुम्ही मागचे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा म्हणजेच काय असणार, थिटा अपॉन टी. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण थिटासाठी फॉर्म्युला तयार करतोय ओमेगा टी, आणि ह्या फॉर्म्युला आपण म्हणूया 1. आता डायग्राम जर बघितली तर डायग्राममध्ये आपल्याला 2 काटकोन त्रिकोण दिसतील. एक दिसतोय पी एम ओ काटकोन त्रिकोण आणि दुसरा दिसतोय पी एन ओ. त्यातला पहिला बघा पी एम ओ. पी एम ओमध्ये इथं आहे ओ एम डिस्टन्स आहे एक्स, इथं आहे अँगल थिटा आणि हायपोटेनियस आहे आर. ठीक आहे. पी एम ओ. मग त्याच्यामध्ये कॉस थिटा किती येणार, एक्स अपॉन आर, एक्स अपॉन आर. ह्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काय होईल, आर कॉस थिटा. ह्याला आपण म्हणूया व्हॅल्यू नंबर 2. तसंच बघा
आणखी एक ट्रायंगल दिसतोय PNO. PNO. आता ह्याच्यामध्ये इथं जर थिटा असेल तर इकडे अपोजिट अँगल इथं किती असेल, हा थिटा असेल. मॅथमॅटिक्सच्या रूलप्रमाणे इथं जर अँगल थिटा असेल तर ह्या लाईनच्या इकडे अपोजिटला इथं ग्रीन आणि रेडच्या मध्ये इथं कोण असणार अँगल थिटा असेल. मग ह्या ट्रायंगलमध्ये PNO मध्ये आपण घेऊया साइन थिटा. साइन थिटा किती येणार, साइन थिटा ना अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस परत इथं कोण आहे, आरच आहे. सो काय येणार Y/R आणि वायची व्हॅल्यू येईल R साइन थिटा. सो आपण व्हॅल्यू तयार करून घेतली थिटाची, एक्सची आणि वायची. आता थोडंसं मागे जाऊया. सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स. त्याच्यामध्ये एक पॉईंट होता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. त्याच्यामध्ये काय होतं, असंच होतं एक्स आणि वाय ॲक्सिस आणि तिथं होता मध्ये वेक्टर आर असा. ह्या वेक्टर आर पासून इकडे परपेंडिक्युलर वाय एक्स ॲक्सिसवरती आणि इकडे परपेंडिक्युलर वाय ॲक्सिसवरती, आणि त्यांना आपण म्हटलेलं RX डिस्टन्स आणि RY डिस्टन्स. सो ही डायग्रॅम बघून तुमच्या लक्षात येईल आपल्याला हा पॉईंट झालेला आहे सेकंड चॅप्टरमध्ये, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर नावाचा पॉईंट. मग आपण ह्या वेक्टर आरसाठी इक्वेशन असं लिहित होतो ह्या पद्धतीनं, वेक्टर R इज इक्वल टू RX वेक्टर प्लस RY वेक्टर. आणि नसेल तर आपण हे थोडंसं चेंज करून युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये असं लिहित होतो, I∪RX आणि J∪RY. म्हणजे जर हे असं असेल, हे जर असं असेल डायग्रॅम, तर ह्याच्यासाठी इक्वेशन हे असं लिहितात I∪RX J∪RY. हे झालेलं आहे. मग हे जर असं लिहित असतील तर इथं आपल्याकडे पण तसंच कंडिशन आहे. कॅपिटल आरच्या ऐवजी आपल्याकडे आहे स्मॉल आर, RXच्या ऐवजी आपल्याकडे आहे एक्स आणि RYच्या ऐवजी आपल्याकडे आहे वाय. म्हणजे आपल्याकडे पण सेम कंडिशन आहे. डायग्राममध्ये तुम्ही कम्पेअर करू शकताय. मग हे जर असं दिलं असेल हे इक्वेशन आरचं, तर इथं आपल्या ह्या डायग्रामसाठी कसं येणार इक्वेशन, असं वेक्टर R इज इक्वल टू I∪X J∪Y. कम्पेअर केले कोणाशी, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर पॉईंटशी. आता आपल्याकडं इक्वेशन 1, 2, 3 मध्ये थिटाची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू आहे आणि वायची व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये भरा. सो काय केलं आपण, एक्सच्या जागी लिहिलं R cos थिटा आणि वायच्या जागी लिहिलं R sin थिटा दुसऱ्या स्टेपला. तिसऱ्या स्टेपला आपण थिटाची व्हॅल्यू भरली, थिटाच्या ऐवजी लिहिली ओमेगा टी. सो आपलं हे इक्वेशन तयार होईल, वेक्टर R इज इक्वल टू I∪R cos ω t प्लस J∪R sin ω t. आणि ह्या इक्वेशनला आपण म्हणजे इक्वेशन नंबर 1. सो आपण R म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणजेच डिस्टन्ससाठी इक्वेशन तयार केलं. पुढे जाऊया. आता थोडंसं आपल्याला एक वेगळी गोष्ट बघायची जी मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे. त्याचं नाव आहे डेरिव्हेटिव्ज. चॅप्टरचं मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ज. जर तो तुम्हाला झाला असेल मॅथ्समध्ये तर हे तुम्हाला सोपं वाटेल. जर हा चॅप्टर तुम्हाला जर मॅथ्समध्ये झालेला नसेल तर तुम्हाला हे थोडंसं डिफिकल्ट वाटेल. बघूया, नियम आहेत. सो हे d/dt जे आपण लिहिले हे म्हणजे सिम्बॉल आहे. डेरिव्हेटिव्हचा काय आहे, सिम्बॉल, की आपण काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह करणार आहे असं याचा अर्थ आहे. कुणासाठी करणार आहे तर कॉस टीसाठी. तर काय सांगतात, जर कॉस टी हे उदाहरणासाठी टी आहे, असं नाही की टीच पाहिजे. कॉस एक्स चालते, कॉस थिटा चालते, कॉस ओमेगा चालते, काही चालते. म्हणजे हे आपण फॉर एक्झाम्पल टी लिहिली तिथं. समजा कॉस टी आहे तर त्याचं होणार मायनस साईन, चेंज होणार, चेंज करायचं आहे. कॉस टीच्या ऐवजी काय लिहायचं, मायनस साईन टी. साईन टी असेल तर काय लिहायचं, कॉस टी. हे लक्षात ठेवा, 2 रूल आहेत हे. डेरिव्हेटिव्ह असेल कॉस टीचा तर काय लिहिणार, मायनस साईन, आणि साईन असेल तर काय लिहिणार, उलटं करून कॉस. 2 नियम झाले. आता इथं टी एकटाच होता म्हणून हे डायरेक्ट आलं. इथं टी एकटाच होता सो डायरेक्ट आलं. समजा त्याच्याऐवजी असं झालं, कॉस टी आहे पण सोबत एक्स पण आहे, तर मग ह्याचं असं होणार, वरती जसं आपण केलं तसंच कॉसचं काय होते साईन, तसं इथं पण काय होणार
कॉस टी एक्सचं काय होणार मायनस साईन टी एक्स. आणि एक गोष्ट इथं जादा काय होणार, आता ह्या टी सोबत हे जादा कोणाला एक्स, ते सुद्धा इथं जादा म्हणून इकडं एक्स्ट्रा येणार. म्हणजे इथं आहेच ते कॉसच्या ऐवजी मायनस साईन होताना आहेच, आणि हे जादा एक्स. पहिला आणि तिसरा जरासं बघून घ्या नियम लक्षात आले का, पहिला आणि तिसरा. तसं दुसरा आणि चौथा कम्पेअर करा. दुसऱ्यामध्ये काय होतं फक्त साईन टी, मग काय झालं त्याचं कॉस टी. तसं चौथ्यामध्ये काय आहे साईन टी एक्स आहे, मग ते साईन टी एक्स आहे ना कॉस टी एक्स होणार. आणि एक्स जे जादा आहे ती जादा म्हणून आणि एकदा बाहेर येणार, म्हणजे असं इंटू एक्स होणार. ओके, हेच नियम तुम्हाला आता इकडे वापरायचे आहेत. आत्ता आपण कोणाची व्हॅल्यू तयार केली, इथं आरची व्हॅल्यू तयार केली आणि त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आहे. हे नियम जे मॅथ्सचे आहेत जे आपल्याला इथं लागणार आहेत, मी तुम्हाला ओझरती फक्त ओळख करून दिली आहे. ओके, इकडे या. सो आता आपण इक्वेशन नंबर 1 केलेलंच. आता आपल्याला दुसरं काय करायचं बघा. आता घ्यायचं आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे डी आर अपॉन डी टी, डिस्टन्स अपॉन टाईम. डी बाय डी टीचा अर्थ काय डेरिव्हेटिव्ह. आणि इथं जे आर आहे ह्या आरच्या ऐवजी आरची ही जी व्हॅल्यू आहे इथं इक्वेशन नंबर 1मध्ये आपण तयार केलेली ती तिथं आरच्या जागी लिहायची. मग मी इथं ब्रॅकेटमध्ये ती भरली. मग आत्ताच सांगितलं मॅथ्सचं डी बाय डी टीचा अर्थ काय डेरिव्हेटिव्ह. कुणाचा डेरिव्हेटिव्ह ह्या सगळ्यांचा. आता ह्या सगळ्यात मी तुम्हाला पुन्हा सांगितलं कॉसचा आणि साईनचा, मग इथं पण तोच वापरायचा. हे आय कॅप आणि आर ते आहे तसं, हे बघा आय कॅप आणि आर आहे तसं. कॉस ओमेगा टी इथं कोण आहे कॉस ओमेगा टी, तिथं आपण केलं तर तसंच करूया. कॉसचं काय होणार मायनस ओमेगा टी, वरती आहे कॉस ओमेगा टी त्याच्याऐवजी झालं मायनस साईन ओमेगा, इथं मायनस साईन दिले बघ. आणि जादा कोण आहे टी सोबत ओमेगा, तो जादा बाहेर आला आहे बघा इथं इंटू ओमेगा. ठीक आहे, हे मधलं साईन आहे प्लस प्लस. इकडचं काय होणार बघा जे कॅप आर, हे जे कॅप आर आहे तसं. साईन ओमेगा टीचं काय होणार कॉस ओमेगा टी, आणि सोबत जादा पण येणार ओमेगा बाहेर येणार. सो हे झालं इक्वेशन नंबर 2 वेलॉसिटीसाठी. सो आपण पहिल्या इक्वेशनमध्ये डिस्टन्स तयार केलं, दुसऱ्यामध्ये वेलॉसिटी तयार केली. तिसरं जाऊया ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे डी व्ही अपॉन डी टी, म्हणजे वेलॉसिटी अपॉन टाईम. डी बाय डी टीचा अर्थ काय डेरिव्हेटिव्हच कोणाचा वेलॉसिटीचा. मग वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे का आहे इकडे वरती इक्वेशन नंबर 2मध्ये वेलॉसिटीची भली मोठी व्हॅल्यू आहे. ही भली मोठी व्हॅल्यू वीची उचला आणि इथं ठेवा ह्या वीच्या जागी, म्हणजे हे असं दिसेल, हे असं दिसेल सगळं. ओके, डी बाय डी टीचा अर्थ काय डेरिव्हेटिव्ह करा कोणाचा तर ह्या सगळ्यांचा करा. ओके, करायला घ्या. हे कोण आहे मायनस आय कॅप आर, मग ते तसंच लिहिलं मायनस आय कॅप आर. कोण आहे साईन ओमेगा टी, मग इथं साईनचं काय होणार कॉस ओमेगा टी. आणि जादा बाहेर कोण येणार ओमेगा. मग हा आधीपासून असलेला एक ओमेगा आणि आत्ता अनेक जो बाहेर आला तो मिळून काय होणार ओमेगा स्क्वेअर. पलीकडचं बघूया. इकडे कोण आहे जे कॅप आर, मग इथं आलं जे कॅप आर. कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टीचं काय होतं आहे मायनस साईन ओमेगा टी, मग इथं मायनस साईन झालं आणि हे साईन ओमेगा टी आलं. बाहेर कोण इकडे ओमेगा तो, आणि आत्ताने आलेला एक ओमेगा मिळून इथं काय होणार ओमेगा स्क्वेअर. सो आपण इथं पोचलो. सेकंड स्टेप झाली आपली. लास्ट स्टेप ह्याच्यातून मायनस आणि ओमेगा आणि इकडच्या टर्ममधनं पण मायनस आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन बाहेर काढायचं. मायनस आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन बाहेर काढला. मग हे मायनस आणि ओमेगा स्क्वेअर बाहेर काढण्यात काय काय राहिलं तर आय कॅप आर कॉस ओमेगा टी पहिल्या ह्याच्यात राहिलं. मायनस साईन पण गेल्यामुळे इथं प्लस साईन आलं. जे कॅप आर साईन ओमेगा टी असं हे शिल्लक राहिलं. मग ही जी ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलेली जी व्हॅल्यू आहे ही कोणाची आहे तर ही आहे इक्वेशन 1मध्ये आरची व्हॅल्यू. आरची व्हॅल्यू आणि ही ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू सेमच आहे. मग ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी तिथं काय लिहा आर. मग आपल्याला हा फॉर्म्युला तयार होतो आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर, आणि मायनस साईन काय आलं आहे कारण इथं काय आहे ॲक्सेलरेशन आणि रेडियस अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. आपल्या मेन डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईलच, मग अशी मी तुम्हाला दाखवलेली.
की ज्याच्यामध्ये ॲक्सेलरेशनची आपण डायरेक्शन बघितली. इथे बघा, ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कुठे आहे, इनवर्ड, आणि रेडियसची कुठे असते, आउटवर्ड. सो ॲक्सेलरेशन हे काय आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. सो हे झालं आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता हा वेक्टर फॉर्ममध्ये आला तेव्हा मायनस आणायला आहे. मायनस साईन सोडून द्या. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ॲक्सेलरेशन म्हणजे r⍵². आता आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. कालचे जे मी व्हिडिओ पाठवलेले त्याच्यामध्ये आहे वीची व्हॅल्यू, v=r⍵, आणि आज आपण तयार केले a=r⍵². ह्या दोन व्हॅल्यू एकमेकांमध्ये मिक्स करून आपण असं करू शकतो आहे. समजा आपण v=r⍵, ह्याच्यावरून आपण ओमेगाची व्हॅल्यू तयार केली v/r. ही ओमेगाची व्हॅल्यू समजा आपण इथं भरली एच्या फॉर्म्युल्यामध्ये, एचा फॉर्म्युला आहे ना r⍵², इथं भरली ω²च्या जागी अशी v² आणि r². आरला आर काय होईल, कॅन्सल, आणि आपल्याला मिळेल a=v²/r. म्हणजे हा एक फॉर्म्युला मिळेल, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, a=v²/r. असं आपण बऱ्याच वेळा असंच आणखी करू शकतो. आत्ता ओमेगाची व्हॅल्यू तयार केली, अशीच समजा आपण त्याच फॉर्म्युल्यावरून आरची व्हॅल्यू तयार केली v⍵, आणि ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये भरली आरच्या जागी, तर आपण मग आपल्याला हा फॉर्म्युला आहे. सो खाली मी जे 3 ब्रॅकेट केलेत ते 3 ब्रॅकेट लक्षात घ्या. ते 3 ब्रॅकेट म्हणजे एच्या 3 व्हॅल्यू आहेत, a=v²/r, a=r⍵², आणि a=v⍵. ह्या तिन्ही पण बॉक्स केलेल्या व्हॅल्यू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनच्या आहेत, म्हणजेच रॅडियल ॲक्सेलरेशनच्या, म्हणजेच जे ॲक्सेलरेशन सर्क्युलर मोशनमध्ये असतात त्याच्या व्हॅल्यू आहेत. सो एसाठी आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. एसाठी आपल्याकडे सर्क्युलर मोशनमध्ये किती आहेत, 3 फॉर्म्युले आहेत. एक्झाम्पल बघा 3.9, क्वेश्चन नंबर 3 मधलं 9 नंबरचं एक्सरसाइजमधलं क्वेश्चन बघा. गिवन डाटामध्ये काय आहे, वेलॉसिटी आणि टाईम आणि डिस्टन्स. सो तुम्हाला ॲक्सेलरेशन शोधायला सांगितलं आहे. मग ॲक्सेलरेशनसाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार, आत्ता आपण तयार केला v²/r. पण ह्याच्यासाठी वीची व्हॅल्यू पाहिजे, मग तुम्ही पहिला वीची व्हॅल्यू तयार करणार इकडे. बघा, a car moves in circle at the constant speed of 50 m/s and completes 1 revolution. 1 revolution म्हणजे किती, 1 revolution म्हणजे 1 राऊंड. मग आता 1 राऊंड म्हणजे किती, 1 सर्कम्फरन्स, म्हणजेच डिस्टन्स जे आहे ते किती असणार आहे, 2πr, कारण 1 सर्कम्फरन्स म्हणजे 2πr ना. ठीक आहे. सो हे गिवन डाटा आहे, फॉर्म्युले आहेत, व्हॅल्यू तुम्ही घाला की कॅल्क्युलेशन करू शकताय. क्वेश्चन नंबर 3 मधला 10 नंबरचा बघा, तो पण ह्याच फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे, a=v²/r. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इथं पण शोधायचं आहे, आणि हे त्याचं छोटंसं सॉल्युशन. ठीक आहे. सो हे होतं कॅल्क्युलेस मेथडनं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ॲक्सेलरेशन. उद्या एक शेवटचा पॉईंट आहे, त्यानंतर आपला चॅप्टर काय होतं आहे, संपतो आहे. थँक्यू क्लास.